काही सनदी अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या जवळच्या आप्तेष्टांनी महामार्गाच्या अलाइनमेंटच्या जवळपास मातीमोल भावानं जमिनी विकत घेतल्या होत्या। आता त्यावेळेस हा महामार्गाचं कोणाला स्वप्नातही नव्हतं। 2007 साली ज्या लोकांच्याकडे गुप्त ठेवण्याची जबाबदारी होती त्यापैकी काही सनदी अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी जवळपास जमिनी घेतल्या असा त्या ठिकाणी पुरावा सादर करण्यात आला होता। चव्हाण साहेब, तुमच्याकडे काही स्पेसिफिक काही माहिती असेल याच्या उपर तर तुम्ही दिली तर त्याची देखील आपण माहिती घेऊ शकतो, त्याची चौकशी करू शकतो। काही खाजगी व्यक्तींचा त्यामध्ये लाभ होतो आणि हे एक भ्रष्टाचाराचं प्रकरण आहे असा त्या ठिकाणी आरोप होता। सुरुवातीला त्या प्रकल्पाचा सर्व खर्च काही टाउनशिप्स तयार करून त्या टाउनशिप्समधली जमीन विकून पैसे उभे करायचे आणि त्यातून हा महामार्ग पूर्ण करायचा अशी परिकल्पना होती। ती अव्यावहारिक होती आणि ती शासनाला लक्षात आल्यानंतर ती सोडून देण्यात आली आणि नंतर निगोशिएटेड पद्धतीनं जमीन खरेदी करायचा निर्णय घेतला आणि ती खरेदी करून मग हा प्रकल्प पूर्ण करायचा निर्णय घेतला। तो शासनानं बऱ्याचशा अंशी पूर्ण करत आणलेला आहे। जेव्हा हा मूळ प्रश्न विचारला गेला होता त्यावेळेला मुद्दा उपस्थित केला होता की अनेक लोकांनी या जमीन खरेदीच्या बाबतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याची काही कागदपत्र तात्कालीन मुख्यमंत्री कार्यालयामध्ये सादर केली होती, मलाही ती काही मिळाली होती। आणि त्यामध्ये काही सनदी अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या जवळच्या आप्तेष्टांनी महामार्गाच्या अलाइनमेंटच्या जवळपास मातीमोल भावानं जमिनी विकत घेतल्या होत्या आणि त्या महामार्गाची अलाइनमेंट दिशा एकदा निश्चित झाली की स्वाभाविकच त्या सर्व शेजारच्या जमिनीच्या किमती भरमसाठ वाढणार होत्या। तर त्यामुळे ही जी त्या मार्गाचा जो नकाशा होता, त्या मार्गाची जी अलाइनमेंट होती ती खरं म्हणजे गुप्त ठेवायची असते, का ती जाहीर झाली तर हा प्रकार घडतो। पण त्यामध्ये ज्या लोकांच्याकडे ती गुप्त ठेवण्याची जबाबदारी होती त्यापैकी काही सनदी अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी जवळपास जमिनी घेतल्या असा त्या ठिकाणी पुरावा सादर करण्यात आला होता। मागच्या उत्तरामध्ये सांगण्यात आलं की लोकायुक्तांच्या तर्फे जमिनी विकत घेतल्या गेल्या आणि जो राईट ऑफ वे आहे म्हणजे अगदी रस्त्याची जी सेंटर लाईन आहे त्याच्या शेजारी काही 50, 60, 100 मीटर ज्याला राईट ऑफ वे म्हणतात तिथं कोणी जमिनी घेतल्या नाहीत। पण अर्थातच तिथं कदाचित घेतल्या नसतील, त्याच्या जवळपास जो एरिया ऑफ इन्फ्लुएन्स असतो त्या जवळपासच्या क्षेत्रावर ते महामार्ग तयार झाल्यामुळं जो प्रभाव पडणार असतो, तिथं जो विकास होणार असतो त्यामुळे त्या किमती वाढतात आणि त्यामुळे मागच्या प्रश्नोत्तराच्या काळामध्ये चर्चा पूर्ण होऊ शकली नव्हती आणि म्हणून ही पुन्हा चर्चा उपस्थित करण्याचं कारण असं आहे की तो जर लोकायुक्तांचा अहवाल जर लोकायुक्तांनी चौकशी केली असती आणि तसं काही घडलेलं नाही असं सांगितलं, असं मागच्या तात्कालीन जेव्हा प्रश्न विचारला गेला होता त्यावेळेस सांगितलं गेलं, त्यामुळं पूर्ण समाधान होणार नाही। राज्यातल्या जनतेचं खऱ्या अर्थाने जर समाधान करायचं असेल तर एकतर अहवाल प्रकाशित केला गेला पाहिजे आणि जे पुरावे सादर केले गेले होते आणि ते पुरावे पब्लिक डोमेनमध्ये आहेत ते चुकीचे आहेत किंवा खोटी कागदपत्र आहेत हे तरी सिद्ध केलं गेलं पाहिजे किंवा मग त्या सनदी अधिकाऱ्यांची आणि त्यांच्या आप्तेष्टांची नावं प्रकाशित केली पाहिजेत आणि त्यांना खरोखरच या अलाइनमेंटबद्दल जर माहिती असेल तर त्यांनी या गुप्त माहितीचा, या इनसाइड इन्फॉर्मेशनचा गैरफायदा घेतला का आणि स्वतःच्या लाभाकरता हे सगळं वापरलं गेलं का असा गंभीर प्रश्न त्यामध्ये उपस्थित होतो। अर्थातच त्यातून मग प्रकल्पाची किंमत थोडी देखील अंशतः वाढते आणि काही खाजगी व्यक्तींचा त्यामध्ये लाभ होतो आणि हे एक भ्रष्टाचाराचं प्रकरण आहे असा त्या ठिकाणी आरोप होता।
तर मागच्या वेळेला उत्तर देण्यात आलं की काही चौकशी झाली आणि लोकायुक्तांनी त्या चौकशीमध्ये ती तक्रार दप्तरी जमा केली अशा प्रकारे माहिती आहे. पण जे पुरावे सादर केले होते ते पुरावे चुकीचे आहेत, ते खोटी कागदपत्र आहेत, तशा प्रकारची व्यक्ती अस्तित्वात नाही किंवा ते कुठल्याही उच्च पदस्थ सनदी अधिकाऱ्याच्या नातेवाईक किंवा जवळचे नाहीत, हे थोडंसं शोधल्याशिवाय ते कळणार नाहीये. नाहीतर मग काय झालं की प्रत्येक वेळेला आपण कुठलाही नवीन रस्ता करायला गेलो तर अशा प्रकारची ही बाब होणार आहे. आणि मला माहिती आहे की मंत्री महोदयांनी अत्यंत जीव ओतून हा प्रकल्प पूर्ण करायचं ठरवलेलं आहे. मागच्या सरकारमध्ये आता सुद्धा तेच हे बघतायत आणि ते त्यांचा तो ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टला आपण हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे देखील नाव दिलेलं आहे. आणि म्हणून हा प्रकल्प एक देशातला आदर्श प्रकल्प व्हावा आणि जो उद्देश मुळात होता की राज्याच्या पूर्वेच्या भागाला पश्चिमेच्या भागाशी जोडावं आणि त्यातून व्यापार उदीम वाढावा आणि तिथल्या शेजारच्या गावांचा खरोखरी विकास व्हावा, कारण हा सगळा मागासलेला भाग आहे. हा उद्देश सफल व्हायचा असेल तर हा प्रोजेक्ट यशस्वी झाला पाहिजे. पण त्यामध्ये जर काही गैरप्रकार झाला असेल तर त्याची नुसती थातूरमातूर चौकशी करून चालणार नाही. पण त्यामध्ये जर खरोखरी कोणी जर त्यामध्ये काही गैरव्यवहार केला असेल किंवा गुप्त माहितीचा किंवा इंटरनल इन्फॉर्मेशनचा जर काही सनदी अधिकाऱ्यांनी गैरव्यापार केला असेल तर त्याचा सगळा पर्दाफाश केला गेला पाहिजे. पण माझी मागणी किंवा माझे मंत्री महोदयांना प्रश्न असा आहे की हा जो अहवाल आपण म्हणताय की मागच्या उत्तरात जे सांगितलं गेलं होतं सरकारतर्फे की याबद्दल लोकायुक्तांनी चौकशी केली, तो लोकायुक्तांचा अहवाल प्रकाशित करून ज्या ज्या लोकांच्या बद्दल पुरावे दिले गेले पाहिजे त्यांच्या नावानिशी त्यामध्ये चौकशी करून त्यामध्ये कोणीही मुख्य अधिकाऱ्यांचा सनदी नोकऱ्यांचा अपदेश नाही आहे आणि त्यामध्ये अचानक चढ्या भावानं त्या जमिनी घेतल्या गेल्या नाहीत याचा पुरावा खऱ्या अर्थानं सादर करणार आहेत का, आणि तो जर केला तरच खऱ्या अर्थानं या प्रकल्पामध्ये जनतेचा विश्वास निर्माण होईल. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सन्माननीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी समृद्धी महामार्गामध्ये काही संधी अधिकाऱ्यांनी यामध्ये जमिनी खरेदी केल्या त्यांच्या निकटवर्तीयांनी आणि त्या बाबतीमध्ये चौकशीची आवश्यकता आहे अशा प्रकारचं त्यांचं मागच्या वेळेस देखील एक अर्ध्या तास मला वाटतं चर्चेमध्येच आपण प्रश्न होता वाटतं. तर यामध्ये दैनिक, नवशक्ती, प्रहार, सकाळ अशा वर्तमानपत्रामध्ये काही बातम्या त्यावेळेस प्रसिद्ध झाल्या होत्या. आणि अशा या महामार्गामध्ये काही लोकांनी संधी अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांनी जमिनी घेतल्या अशा बाबतीमध्ये तक्रारी आल्यानंतर आपण तिथे त्याची सविस्तर गांभीर्याने चौकशी केली. जिल्हाधिकारी यांची सादर केलेला जो 27/6/2017 च्या चौकशी अहवालाच्या अनुषंगाने माननीय विभागीय आयुक्त कोकण विभाग यांनी दिनांक 7/7/2017 रोजी प्रधान सचिव महसूल व वन विभाग यांना अहवाल सादर केलेला आहे. या अहवालामध्ये जे काय अनेक माजी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर त्यांच्या नातेवाईकांच्या नावे पदाचा गैरवापर करून जमिनी खरेदी केल्याचे अभिलेख पाहता दिसून येत नाही. तसेच शेतकऱ्यांची फसवणूक करून जमिनी खरेदी केल्याबाबत तक्रार उपविभागीय अधिकारी भिवंडी विभाग भिवंडी तसेच तहसीलदार शहापूर यांच्याकडे कुठल्याही तक्रारी देखील प्राप्त झालेले नाहीत. तसेच माननीय अप्पर मुख्य सचिव गृह यांनी दिनांक 29/7/2017 रोजी लोकायुक्तांनी देखील याची चौकशी केली. आणि यामध्ये आपलं जे म्हणणं आहे की संधी अधिकाऱ्यांनी याची त्याच्या नातेवाईकांनी जमिनी घेतल्या असतील, ह्या जमिनी ज्या खरेदी केलेल्या आहेत ते 2007 पासून ते काय 13-14 पर्यंत काय असतील. आता त्यावेळेस हा महामार्गाचं कोणाला स्वप्नातही नव्हतं. 2007 साली ना देवेंद्रजी मुख्यमंत्री होते ना मी त्या MSRDCचा मंत्री होतो. त्यामुळे हा काय विषय नव्हताच. आणि यामध्ये जे बेनिफिशरी आहेत किंबहुना जो काही आपला रस्त्याला जी जागा आपण एक्वायर करतो यामध्ये कुठल्याही त्या लोकांची 1 इंच देखील आपण जागा घेतली नाही. या महामार्गाचा या आपल्या त्याला समृद्धी महामार्गाचा
त्याला आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नाव दिलेलं आहे आणि त्याचा कुठलाही मोबदला देखील त्यांना आपण दिलेला नाही आणि त्यामुळे आणि ती जमीन त्यांची आपल्या महामार्गात देखील येत नाही. ती जमीन जवळपास 10, 12, 15 किलोमीटर दूर आहे. आता त्यांनी 2007 साली ती जमीन तिथून तेव्हापासून घेतली. आता याच्यामध्ये आपल्याला काही लोकांनी वर्तमानपत्रात देखील बातम्या आल्या, त्याची आम्ही शहानिशा केली. त्याच्यामध्ये काही लोकांची नावं जी आहेत, सुनील चव्हाण आता जिल्हाधिकारी संभाजीनगरचा आहे, तो ठाण्याचा आपला महापालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त होते, त्यांचं नाम सादर मिळालं. ते सुनील चव्हाण, त्याचा काही संबंध नव्हता. जयराम पवार नावाचा त्याचा भाऊ विजय पवार, तो विजय पवार नावाचा त्यांचा जयराम पवारचा भाऊच नव्हता, जो डेप्युटी कलेक्टर ठाण्यामध्ये होता. तर हे सगळं जे आहे हे थोडंसं म्हणजे त्याची चुकीची माहिती कुणीतरी लोकांनी दिली आणि त्या छापून देखील वर्तमानपत्रामध्ये आल्या. त्यामुळे या सगळ्या ज्या काही बाबी आहेत यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या घोषित म्हणजे मिळकतीमधून त्या जमिनी जर खरेदी केल्या असतील पूर्वी, तर त्याच्यामध्ये आक्षेप घेता येणार नाही. अशा प्रकारचं देखील लोकायुक्तांच्या चौकशी अहवालामध्ये आहे. आणि यामध्ये सगळ्या ज्या काही जेवढे जिल्हाधिकारी आहेत, या महामार्गाचे 10 जिल्हाधिकारी, या सगळ्यांच्याबरोबर लोकायुक्तांनी बैठक घेतली, यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली आणि त्यानंतर त्या माहितीच्या आधारे त्यांनी म्हटलेलं आहे, या तक्रारीमध्ये तथ्य दिसून येत नाही. महाराष्ट्र लोकायुक्त उपलोकायुक्त अधिनियम 1971 मधील तरतुदीनुसार चौकशी करण्याचे म्हणजे आवश्यकताच नाही, कारण तथ्य नाही आहे. त्यामुळे ही चौकशी बंद करण्यात येत असल्याचं देखील त्यांनी कळवलं. याच्या उपर चव्हाणसाहेब, तुमच्याकडे काही स्पेसिफिक काही माहिती असेल याच्या उपर, तर तुम्ही दिली तर त्याची देखील आपण माहिती घेऊ शकतो, त्याची चौकशी करू शकतो. पण एकंदर मलाही आपण ओळखता की अशा प्रकारे कोणाला पाठीशी घालायचं कारणच नाही. काय संबंध आहे आपला? आणि कुणालाही आपल्याला दोषी देखील ठरवता येणार नाही ज्याचा दोष नसेल तर. त्यामुळे यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये असं कुठलंही यामध्ये या तक्रारीमध्ये तथ्य आढळलेलं नाही. याच्या 2 लोकांनी चौकशी केली, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि लोकायुक्त. त्यामुळे मला वाटतं, आणि याच्या उपर तुमच्याकडे काय माहिती असेल तर नक्की आपण ती मला देऊ शकता. पेन घेऊन जा साहेब. या विषयावर मला बोलायचं आहे. सन्माननीय माजी मुख्यमंत्री चव्हाण साहेब यांनी समृद्धी महामार्गाचा जो विषय घेतला, माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 45 किलोमीटरची लांबी आहे आणि त्या लांबीमध्ये त्या ठिकाणी जमिनीची जी खरेदी झाली, स्थानिक लोकांना एक भाव, बाहेरचे जे काही गट खरेदी झालेत मंत्री महोदय, त्या गटाला वेगळा भाव. तिथं जे स्थानिक लोक आहेत, जर स्थानिक लोकांची जर गट खरेदी झाली असेल तर 50 लाख रुपये, 45 लाख रुपये, 55 लाख रुपये. परंतु ज्या काही 1 वर्ष अगोदर ज्यांनी काही घेऊन ठेवलेलं आहे त्याचा 1 कोटी रुपये, 95 लाख रुपये अशा जर भावाचा फरक असेल आणि मोठमोठ्याले झाडं आणले, खड्डे खोदले, त्या ठिकाणी बाहेरचे जे काही बिल्डरांनी जागा घेतल्या, त्या बाहेरच्या काही अधिकाऱ्यांनी जागा घेतल्या, त्या तिथं मोठमोठे झाडं आणले, लावले, त्याला पाणी भरलं, त्याचे कृषी अधिकाऱ्याकडून पंचनामे करून घेतले, त्याच्या किमती कुठं गेल्या, परंतु स्थानिक शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही. माझी विनंती आहे